नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी पूजा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। तर आज माहिती घेणार आहोत अधिक मासाबद्दल। येत्या 17 मे 2026 पासून अधिक मास सुरू होत आहे, ज्याला पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हटले जाते आणि ज्याला आपण धोंड्याचा महिना असं म्हणतो आणि त्याला मलमास सुद्धा म्हटलं जाते। कारण की मलमास याच्यासाठी म्हटलं जाते कारण जो हा अधिक महिना असतो तर या कालावधीमध्ये आपल्याला कोणतंही आपण शुभ कार्य करू शकत नाही, त्यामुळे याला मलमास सुद्धा म्हटलं जाते। 33 महिन्यानंतर म्हणजे 3 वर्षानंतर हा अधिक मास येत असतो। दर 3 वर्षांनी अधिक मास असा येत असतो। तर या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात। त्यामुळे हा जो अधिक मास आहे संपूर्ण तर तो श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो। यावर्षी जो अधिक मास आहे तो 17 मे पासून सुरू होत आहे, तर तो 15 जूनपर्यंत आपल्याला साजरी करायचा आहे। तर साजरी करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर या अधिक मासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे। त्यानंतर अधिक मासामध्ये दान धर्म पुण्याला खूप महत्त्व आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं दान धर्म आपल्याला करायचं आहे, सेवा करायची आहे। भगवान विष्णूची जेवढी आपल्याने होत असेल, जेवढी जास्त आपण करू भगवान विष्णूची, स्वामी समर्थ महाराजांची आणि आपल्या कुलदेवाची आणि इतरही सगळ्या देवांची आपल्याला सेवा, भरपूर सेवा या महिन्यामध्ये करायची असते। भगवान श्रीहरी विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर राहावी, आपल्या कुटुंबावर राहावी, त्यासाठी आपल्याला ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान विष्णूची सेवा करायची आहे। ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला आवाहन करायची गरज नाही राहत, कारण की जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते नेहमी त्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे, लक्ष्मी माता, ती अखंड वास करत असते, सूक्ष्म स्वरूपामध्ये अखंड वास तिचा राहत असतो। आणि त्यामुळे आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीची सेवासुद्धा करायची आहे। पण माता लक्ष्मीला जी सगळ्यात जास्त प्रिय आहे ती आहे श्रीहरी विष्णूंची सेवा। त्यामुळे आपण जर विष्णू भगवानांची सेवा करू तर आपोआपच आपल्याला माता लक्ष्मीला सुद्धा आपण प्रसन्न करणार आहोत। या महिन्याला मलमास असं सुद्धा म्हटलं जाते, त्यामुळे या महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य आपण करू शकत नाही, जसे की वास्तुशांती, लग्न किंवा बारसं असं नवीन घर जर घेणार असाल तर ते सुद्धा या महिन्यामध्ये घेण्याचे टाळावे असं म्हटलं जाते। नवीन वाहन असो किंवा काहीही तुम्ही नवीन खरेदी करणार असाल, सोने चांदी काहीही नवीन जर खरेदी करत असणार तर या महिन्यामध्ये करू नये असं म्हणतात। तर यामुळे काहीही शुभ गोष्टी जे काही असतात त्या या महिन्यामध्ये करायच्या नसतात असं म्हणतात। फक्त आणि फक्त सेवेसाठी हा महिना आपल्याला हे करायचं आहे। फक्त या महिन्यामध्ये आपल्याला फक्त सेवा करायची आहे, अखंड नामस्मरण करायचं आहे। आणि या महिन्यामध्ये, धोंड्याच्या महिन्यामध्ये अशा अनेक तिथ्या आहे ज्या शुभ तिथ्या आहे, तर भरपूर असा पुण्याचा संचय करण्याचा आपल्याला या महिन्यामध्ये संधी आहे। तर त्यामुळे भरपूर नामस्मरण सेवा करायची। अधिक मासामध्ये जे काही आपण दान धर्म पुण्य जे काही सेवा करत असतो त्याचं फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळत असते। आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये जे काही आपण सेवा करतो त्याच्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी हा महिना खूप अतिशय पवित्र असा मानला जातो। सगळ्यांना माहिती आहे की जावयाचा मान सन्मान केला जातो, जावयाचा आणि लेकीचा। जावयाला वाण दिलं जातं आणि धोंड्याचा वाण दिला जातो जावयाला। तर लेक आणि जावई जे आहे ते लक्ष्मीनारायण स्वरूप समजले जातात, त्यामुळे या महिन्यामध्ये जावयाचा मान सन्मान करून त्यांना वाण दिलं जातं। त्यानंतर आईची ओटी भरल्या जाते, मुलीने आईची ओटी भरायची असते, आईने मुलीची ओटी भरायची असते। आणि हा जो महिना आहे तो एकमेव असा वेळ आहे की जेव्हा आपण आपल्या आईची ओटी भरू शकतो, जेव्हा मुलीने आईची ओटी भरायची असते। नाहीतर तसं जनरली पाहायला गेलं तर फक्त मुलीचीच ओटी आई भरत असते वर्षभरात केव्हाही। पण हा अधिक मास म्हणजे एकमेव काळ असतो जेव्हा आईने मुलीची ओटी भरायची असते। तर त्यानंतर दुसरं म्हणजे कुलदेवीची सुद्धा ओटी आपल्याला भरायची असते। जेव्हाही तुम्ही जर मूळ ठिकाणी तुमच्या कुळदेवतेच्या मूळ ठिकाणी जर जाणार असाल तर नक्की तुम्ही कुळदेवासाठी वाण घेऊन जावे, किंवा तुमचे जे काही आराध्य आहे देव त्यांना तुम्ही वाण देऊ शकता।
तर अशा प्रकारे आणि वाण जेव्हा आपण अधिक धोंड्याच्या महिन्यामध्ये जे वाण दिलं जाते त्यामध्ये 33 आकडा हा जो महत्त्वाचा आहे. तर ते जे 33 जो नंबर आहे तो महत्त्वाचा आहे. तर तो जो आहे तो 33 देवांचं प्रतीक आहे, कारण 33 कोटी जे देव आहे त्यांचं ते प्रतीक असते. त्यामुळे 33 संख्येला महत्त्व या धोंड्याच्या महिन्यामध्ये असते. त्यामुळे 33च्या संख्येमध्ये आपल्याला जावायला असो किंवा कुळदेवीला असो वाण द्यायचं असतं. 33 अनारचे, 33 बत्तासे. तर अशा प्रकारे हे वाण दिलं जातं. त्यानंतर अधिक मासामध्ये जसं आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो घरच्या घरी, तर त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये आपण 9, 11, 21, 51, 108 असे संकल्पयुक्त सत्यनारायणसुद्धा करू शकतो. तर त्याबद्दलही लवकरच व्हिडिओ येणार आहे. तर सत्यनारायणसुद्धा आपण करू शकतो. जर तुम्ही सत्यनारायण करत नसाल किंवा जे कोणी दर पौर्णिमेला सत्यनारायण करत नाही त्यांना जर सत्यनारायण करायची इच्छा असेल तर ह्या महिन्यापासून सुद्धा तुम्ही सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता. प्रत्येक महिन्यातून जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरी आपण घालायचं असतं. तर अशा प्रकारे अतिशय पवित्र असा महिना आहे. त्यामुळे आपल्याला ह्या महिन्यामध्ये सेवा चुकवायची नाही आहे. ह्या महिन्यामध्ये केलेली सेवा, दान, धर्म, पुण्य जे काही आहे ते कधीही संपुटीत जात नाही आणि त्या सेवेचं आपल्याला कर्मफळ भरपूर असं मिळत असतं. आणि ही जी सेवा आहे त्याचं जे पुण्य आहे ते आपल्यासोबत अनंत काळापर्यंत राहत असतं. त्यामुळे अधिक मासाचं हा जो खूप सुंदर जो महिना आलेला आहे, जी संधी आहे आपल्याकडे आपला पुण्यसंचय वाढवण्याची, तर ती संधी नक्कीच सगळ्यांनी त्या संधीचा लाभ घ्यावा. आणि त्यानंतर नियम काही जे आपल्याला ज्या गोष्टी करायच्या नाही आहे ह्या महिन्यामध्ये, तर त्या जसे की मांसाहार खायचा नाही आहे महिनाभर मांसाहार, कारण हा जो महिना आहे तो भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये मांसाहार करणे टाळायचे आहे कटाक्षाने. आणि त्यामुळे या महिन्यामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंची, समर्थ स्वामी महाराजांची आणि इतरही सगळ्या देवांची, आपल्या कुलदेवांची वगैरे सेवा करून भरपूर पुण्याची प्राप्ती करून आपला पुण्यसंचय वाढवायचा असतो. आणि ह्या महिन्यामध्ये जी काही आपण सेवा करू ती चिरकाळ आपल्यासोबत राहणार आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे काही आपण सेवा करू त्यामुळे जो संचय आपला वाढलेला राहील, त्यामुळे आपले जे प्रारब्धाचे भोग आहे तर ते कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्या सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला वाढवायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कधीही समोर कोणतेही संकट किंवा कोणतेही जर प्रॉब्लेम्स, अडचणी जर आल्या तर आपल्या जे सेवेचा आपण संचय करून ठेवलेला आहे, पुण्य, आपल्या सेवेचं जे पुण्य आपण हे करून ठेवलेलं आहे तर ते पुढे कुठे ना कुठे आपल्याला नक्की कामी येतं. आणि आपल्या जे काही संकटाचा जर कोणता काळ आला आपल्या जीवनामध्ये तर त्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर मार्ग मिळतो. त्यामुळे अखंड सेवा करायची सगळ्यांना माहिती आहे. जन्म देण्याचे काम हे ब्रह्मदेवाचे आहे आणि आपले पालन करण्याचे जे काम आहे ते भगवान विष्णूचे आहे. आणि आपल्याला मोक्ष जे प्राप्त करून देण्याचे काम आहे ते भगवान शंकरांकडे आहे. त्यामुळे आता सध्या जे आपण संसारिक स्थितीमध्ये आहोत, जे आपल्या संसारिक याच्यामध्ये आहोत आपण, तर त्यामुळे आपल्या भरपूर अशा समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही असतील त्या, तर आपल्याला आता सध्या संसारामध्ये आहोत आपण. त्यामुळे आपला प्रपंच सांभाळून आपल्याला सेवा करायची आहे, कारण आपण संसारामध्ये आहोत सध्या आणि प्रपंचामध्ये आहोत. आणि त्यामुळे सध्या आपलं जे पालनाचं काम आहे ते भगवान विष्णूकडे आहे. त्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा ह्या महिन्यामध्ये, धोंड्याच्या महिन्यामध्ये करायची आहे आणि भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर असली तर आपल्या संसारामधल्या सगळ्या अडचणी मार्गी लागतात आणि आपल्याला भरपूर अशा म्हणजे कोणतेही प्रॉब्लेम्स असले तरी त्यामध्ये लवकर मार्ग मिळतो. त्यामुळे भगवान विष्णूंची आपल्याला भरपूर सेवा करायची आहे. आणि अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण आहे, तर त्याचप्रमाणे आणखी कोणत्या महिनाभर आपल्याला सेवा करायची आहे त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहे. तर चॅनलवर अपडेटेड राहा आणि चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि लवकरच प्रत्येक ज्या काही सेवा आपल्याला अधिक महिन्यामध्ये करायचा आहे तर त्या प्रत्येक सेवेबद्दलचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर येणार आहे. तर नक्की चॅनलशी अपडेटेड राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.